हो. राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका ह्या लागल्या आहेत आणि निवडणुकीचं सध्या वातावरण आहे. आपल्यासोबत विविध विषयावर बोलण्यासाठी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे आहे. भाऊ, राज्यामध्ये सध्या गुन्हेगारीचं स्वरूप मोठ्या प्रमाणावर आहे. सगळीकडे गुन्हेगारीच वाढलेली आहे असं वाटते का? निश्चित. कारण जे मटका किंग आहेत, जे अवैध व्यवसाय चालवतात, त्यांना मागच्या काही दिवसांमध्ये सत्ताधारी आघाडीने सोबत घेत असल्याचं एक चित्र आहे. जो बुकी असेल, जो मटका असेल, ज्याचा दारूचा गुत्ता असेल, जो आका असेल, जो खोक्या असेल, जो कोयता गँगमध्ये असेल, अशा सर्वांना सत्तेच्या जवळ जाण्याच्या अनुषंगानं लाल कार्पेट जो आहे हा टाकला गेलेला आहे. आणि हा एवढ्यावर थांबलेला नाही, तर आता हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांना लोकप्रतिनिधी करण्याचा घाट देखील हा देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून घातलेला आहे. तर महाराष्ट्रामध्ये गुंडाराज हे ट्रिपल इंजिन गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार हे आणण्याच्या दृष्टिकोनातून दुर्दैवाने वाटचाल करत आहे. नागरिकांनी वेळीच सावध येऊन महाराष्ट्रातला काळिमा लावणारा आणि पुरोगामित्वाला कुठेतरी बट्टा लावणारा जो एकन मोटर्स ऑपरेंडी सत्ताधाऱ्यांनी स्वीकारली आहे, त्या विरोधात आपण सावध राहून पुरोगामी महाराष्ट्र ही ओळख कायम ठेवू, असं आव्हान देखील या निमित्तानं मला नागरिकांना करावंसं वाटतं. राज्यामध्ये महिला सुरक्षित नाही आणि लहान मुली पण सुरक्षित नाही. मालेगावमध्ये 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचाराची घटना घडली. काय सांगाल? सरकार झोपी गेलेलं आहे. पूर्ण वेळ महाराष्ट्राला गृहमंत्री नाही आणि कायदा सुव्यवस्थेची लक्तरी वेशीवर टांगल्या गेलेली आहे. आणि यामध्ये सर्वात किळसवाना प्रकार जो हल्ली अलीकडच्या काळात लवकर होताना दिसतो, तो म्हणजे बाल लैंगिक शोषण. याची तरी शरम बाळगून गृह विभागाने काही धोरणात्मक निर्णय घ्यावेत. नक्कीच राज्यामध्ये आता निवडणुकीचं वातावरण आहे. काँग्रेसची काय भूमिका आहे? काँग्रेसची काय तयारी आहे? काँग्रेसची तयारी पूर्ण झालेली आहे. आज सकाळी 10 वाजेपासून एबी फॉर्म वितरणाची प्रक्रिया ही काँग्रेस सुरू करणार होती नियोजनानुसार. आणि ज्या ठिकाणी अनेक उमेदवार आहेत त्यांना एकत्र बसून त्यांच्यात सामंजस्य घडून आणण्याचा देखील प्रयत्न आहे. आणि आम्ही कुठे आघाडी म्हणून तर कुठे स्वबळावर महाराष्ट्रामध्ये नगरपालिकेच्या या निवडणुका लढत आहोत. मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेस हे स्वबळावर लढणार आहे. तशा प्रकारचा एक भावना अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांची होती. आमचे महाराष्ट्राचे प्रभारी यांनी देखील त्या संदर्भातले संकेत दिलेले आहेत. मात्र निवडणुकीच्या आधी जरी नसलं तरी निवडणुकीच्या नंतर आम्ही अलायन्सच्या स्वरूपामध्ये हे जाऊ शकतो. मनसेच्या बाबतीमध्ये काही निर्णय झाला का काँग्रेसचा? नाही, तशा प्रकारची कुठलीही चर्चा नाही. कारण आम्ही कसं लढावं या मुद्द्यावरच सर्वांचं एकमत जे आहे ते स्वबळावर लढावं या दृष्टिकोनातून आढळून येत आहे. तुम्ही म्हणता निवडणुकीनंतरही तुमचं अलायन्स होऊ शकतं. तर मनसेचे जर समजा काही चांगलं यश आलं तर? इंडिया अलायन्सच्या सोबत आम्ही आघाडीत आहोत आणि त्या आघाडीच्या दृष्टिकोनातूनच पुढे जाऊ. या संदर्भात काही प्रस्ताव असतील तर त्याला प्रदेश पातळीवर किंवा अखिल भारतीय पातळीवर त्यातून मार्ग काढण्यात येईल. दादा, मनोज जरांगे प्रकरणामध्ये मनोज जरांगे आणि धनंजय मुंडे यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे का? त्या दोघांची नार्को टेस्ट होईल नाही होईल तो आपल्या ठिकाणचा आहे. मात्र मूळ कल्प्रिट सगळ्या आकांचा आका जो आहे हे देवेंद्र फडणवीस आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी मराठा समाज उपोषणाला बसलेला असताना बेसावध आणि कुठलेही गैरकृत्य करत नसताना देखील तिथे एसपी सारख्या वरिष्ठाला पाठवलं. मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर अमानुष लाठी हल्ला केला. ते आंदोलन चिरून टाकण्याचा प्रयत्न केला. नवे तर महाराष्ट्रात भडकून पेटून देण्याचं काम हे देवेंद्र फडणवीसांनी मागच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये केलं. आणि त्याला पुढे घेऊन जात असताना महाराष्ट्राचं राजकारण हे ढवळून निघालं. जातीत भांडणं देवेंद्र फडणवीसांनी लावली, धर्मात भांडणं लावली, माणसात भांडणं लावली. त्यामुळे महाराष्ट्र बिघडवण्याचं काम आणि महाराष्ट्रात कट कारस्थान करणारा सर्वात मोठा जर कोणी शकुनी मामा असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहे. त्यामुळे कोणाची हो का ना हो, मात्र देवेंद्र फडणवीसांची नार्को टेस्ट ही निश्चित झाली पाहिजे. दादा, या सगळ्या याच्यामध्ये काँग्रेस बिहार निवडणुकीच्या आता झालेले आहे. बिहार निवडणुकीमध्ये काँग्रेसचा सोपडा साफ झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती झाली आहे. आपण पुढे कसं पाहता या सगळ्या गोष्टीला? या तिन्ही निवडणुकींचं एकंदरीत विश्लेषण केलं तर 90% स्ट्रायकिंग रेट हा एखाद्या राजकीय पक्षाचा कसा राहू शकतो हे आश्चर्य आहे. कारण देशभरातलं असं वातावरण नाही की थम्पिंग मेजॉरिटी मिळेल. जशी इंदिरा गांधींच्या बलिदानंतर राजीव गांधींना मिळाली होती किंवा 78 साली मिळाली होती. त्याचा आपल्या पातळीवरचा एक इतिहास आहे. हे वातावरण नसताना एकदम भस्कन असे जे निकाल लागतात यावर विश्वास ठेवणं अवघड आहे.
मतांची चोरीचा जो मुद्दा आहे, तर या सगळ्या निकालाची एकंदरीत जर आपण वारंवारता जर काढली, तर ही एकसारखी आहे. तर मुळात हे कारस्थान मतचोरीच्या माध्यमातून आहे आणि चोमू मुख्यमंत्री हे महाराष्ट्रालाच नव्हे, तर हरियाणा आणि बिहारलाही तेच तशाच स्वरूपाचे मुख्यमंत्री भेटलेले आहेत, असं देखील या निमित्तानं म्हणावंसं वाटतं. राहता राहिला भारतीय जनता पक्षाचा पक्ष. तर बिहारचा विजय स्वतःचा विजयाचा टेंबा हा त्यांनी मिळू नये. कारण बिहारमध्ये त्यांचे जे घटक पक्ष आहे, हे भाजपच्या विचारसरणीच्या एकदम विरोधात आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एकदम विरोधात आहेत. संघाची विचारसरणी ही ना नितीश कुमारना, त्यांच्या दलाला, ना पासवान यांच्या दलाला व अन्य दलांना देखील आरएसएसची विचारधारा मान्य नाही. किंबहुना आरएसएसच्या विरोधात असणारे हे जे वर्ग आहे, यांना सोबत घेऊन म्हणजेच विचारांशी तडजोड करून भारतीय जनता पक्ष त्या ठिकाणी लढलं आणि त्यांच्यापेक्षा अधिक जागा या त्यांच्या विचाराच्या विरोधातल्या लोकांच्या आलेल्या आहेत. याचं भान ठेवून त्यांनी विजय उत्सव साजरा करावा. नरेंद्र मोदी असो किंवा इतर भाजपचे नेते असो, यांचे असे स्टेटमेंट येत आहे की आता काँग्रेस ही संपलेली आहे, काँग्रेस ही पुढच्या पिढीला काँग्रेस होती असं सांगावं लागणार आहे. काँग्रेस आली कुठून? तर काँग्रेस जरूर स्वातंत्र्य संग्रामच्या मधून काँग्रेसवर आली असेल. मात्र काँग्रेसमध्ये जे वेगवेगळे नेतृत्व आम्हाला मिळालं, त्या नेतृत्वानी या भारतातल्या जनभावनांचा, इतिहासाचा, आध्यात्मिक परंपरेचा, या ठिकाणी झालेल्या सर्व घटनांचा, इतिहासाची जाणीव घेऊन हा पक्ष उभा राहिलेला आहे. आम्ही फार अभिमानाने म्हणतो की काँग्रेस पक्षाचा डीएनए आणि भारताचा डीएनए हा एक आहे. आणि या ठिकाणची जी एकंदरीत असणारी आध्यात्मिक जी ठेवा आहे, तो काँग्रेसच्या विचारांच्या सोबत आहे. सहिष्णुतेचा भाव असेल, सर्वसमावेशक स्वरूप असेल, हे सर्व या मातीतून आलेलं आहे. एका मोठ्या आध्यात्मिक क्रांतीच्या माध्यमातून आलेलं आहे आणि त्याचा प्रतिनिधित्व आज कुठेतरी आपल्या संघटनेच्या माध्यमातून काँग्रेस करत आहे. तर काँग्रेस हा काही सत्ता मिळवण्याकरता, गफले करण्याकरता, काही 2-4 उद्योगपती मित्रांना लाभ देण्याकरता स्थापन झालेला पक्ष नाही. हा एका विचाराने चालणारा पक्ष आहे आणि तो विचार या भारताचा शाश्वत विचार आहे आणि हा कधीही संपणार नाही. आतापर्यंत काँग्रेसचे जेवढे प्रदेश अध्यक्ष झाले ते व्हीआयपी कल्चरमधून किंवा ज्यांच्याकडे संस्था आहेत, मोठे त्यांचं प्रस्थ आहे, इथून झालेले. तुम्ही आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झालेले आहात. तुम्हाला वाटत नाही का की काँग्रेसचं आता पूर्ण रिफॉर्म करावं, व्हीआयपी कल्चर पासून ग्रास लेव्हलवर काँग्रेस पुन्हा उभारावी? नाही, असं व्हीआयपी कल्चर हा शब्द अलीकडच्या काळात हा दिला गेला. काँग्रेसला जरूर जो नेतृत्व आणि वारसा लाभला आहे, हा गांधी विचारांचा हा वारसा लाभलेला आहे आणि गांधींचं जे तत्वज्ञान आहे हे शिरसावंत हे काँग्रेसला आहे. त्यामुळे मुळातच आम्ही ज्या एकंदर तत्वज्ञानाला साथ घालतो ते महात्मा गांधींचं आहे आणि महाराष्ट्रात शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणत असताना ती देखील एक परंपरा आमच्याजवळ आहे. त्यामुळे तळागाळातील आणि सर्वसमावेशक हीच प्रवृत्ती आणि अशा स्वरूपाचं एकंदरीत नेतृत्व हे काँग्रेसमध्ये असेल आणि होतं. या दोन्हींचं आम्हाला जाणीव ठेवत असताना एकदा पक्षामध्ये सर्वसामान्यांना आणण्याची प्रक्रिया ही जोरात आम्हाला सुरू केली पाहिजे, हे आम्ही या ठिकाणी विनम्रतेने या ठिकाणी मान्य करतो. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने समृद्धी महामार्गाची निर्मिती केली, परंतु एका सर्व्हेमध्ये असं लक्षात आलं की या समृद्धी मार्गावर 17% अपघातामध्ये वाढ झालेली आहे. काय सांगाल? 20 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या महामार्गात झाला आणि त्यांचा भ्रष्टाचार कोणी बघू नये करता त्यांनी बाळासाहेबांचं नाव त्या ठिकाणी कदाचित दिलं असेल. मात्र त्याची श्वेतपत्रिका काढा ही आमची मागणी आहे. ती आपल्या ठिकाणी ती सरकार ती ऐकायला तयार नाही. वारंवार होणारे अपघात हा त्या रस्त्याच्या तांत्रिक ज्या चुका आहेत, दोष आहेत ते दर्शवतो. नव्हे तर त्याचा भ्रष्टाचार जो आहे, जे 20,000चा डल्ला मारण्याकरता ज्या गोष्टींची तडजोड केली, त्या गोष्टींमुळे ही अपघाताची संख्या वाढत चाललेली आहे. नक्कीच हे होते आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ज्यांनी राज्यातील विविध मुद्द्यांवर आणि विविध प्रश्नावर आपलं परखड मत हे व्यक्त केले आहे. लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, बुलढाणा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.